अनेक प्रकार करून चिरीमेरी देऊन आपल्या परीने मॅनेज करून शासनाचे लाभ, नोकरीतील लाभ आणि इतर सर्व लाभ घेणारे हे खोटारडे दिव्यांग। त्यासाठी दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे साहेबांनी अगोदर पत्र काढलं, त्याच्यानंतर शासन निर्णय काढले, त्याच्यानंतर 3 महिन्याचा कालावधी दिला। या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र कुठंतरी दवाखान्याच्या पातळीवर या गोष्टींना बगल दिली जाते किंवा या गोष्टींना टाळलं जातंय असं मात्र नक्की दिसतंय। अहिल्यानगर झेडपीसीओ आनंद भंडारी यांनी मात्र बोगस दिव्यांगाची शोध मोहीम राबवण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न केले। हे सगळं चालू असताना आनंद भंडारी यांनी आणखीन एक काम केले। आता जे काही दिव्यांग आहेत त्यांची 2 टप्प्यामध्ये तपासणी होणार आहे आणि प्रत्येक दर्शनी जर असं जाणवलं की नाही हा दिव्यांग नाहीये तर त्याची नंतर जिल्हा शल्य चिकित्सकाच्या मार्फत परत एकदा तपासणी होणार आहे, फेर दिव्यांगत्व पडताळणी होणार आहे। त्याच्याच बरोबर या आता जी अहिल्यानगरची तपासणी मोहीम आहे या मोहिमेमध्ये मात्र पहिल्यांदा एक चांगली गोष्ट होते, ही समिती गठीत केली जाते आणि त्या समितीमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक आहेत, त्या समितीमध्ये गट शिक्षणाधिकारी आहेत, त्या समितीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत आणि त्याच्याच बरोबर पंचायत समिती सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आहेत। याच्याच बरोबर आणखीन एक काम करायला पाहिजे होतं भंडारी साहेब, या समितीमध्ये आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग हिताचं काम करणारी एखादी चांगली संघटना, ज्यांचा की कुठलाही स्वार्थ नाही, निस्वार्थीपणे काम करणारी एखादी संघटना, त्या संघटनेचा एखादा पदाधिकारी पण आपण घ्यायला पाहिजे होता किंवा असा पण व्यक्ती आपण घेतला असता चालला असतं जो दिव्यांग हिताचं निस्वार्थी काम करतोय। काय होईल, या सगळ्या गोष्टी आपण ज्या करतायत या सगळ्या गोष्टी पारदर्शक होण्यासाठी अशा या समितीतून मदत होईल। तरी पण साहेब आपलं कौतुक की आपण या सगळ्या मेहनती करतायत। त्याच्याच बरोबर यवतमाळ मधलं प्रकरण, यवतमाळमध्ये 447 प्रमाणपत्र पडताळण्यात आले, त्याच्यापैकी 382 प्रमाणपत्रे ऑनलाईन होते आणि 65 प्रमाणपत्र ऑफलाईन होते। ऑफलाईन ज्यांचे प्रमाणपत्र होतं त्याच्यापैकी 47 जणांना नोटीस देण्यात आली, त्याच्यातले काही जण त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि शेवटी 21 बोगस दिव्यांगावर कारवाई करण्यात आली, त्यांना निलंबित करण्यात आलं। कोर्टात धाव घेतलेल्या त्या बाकीच्या बोगस दिव्यांगांनी नेमकी तिथं काय बाजू मांडली? एक गोष्ट, त्यांच्या विरोधात म्हणजे आपली बाजू मांडत असताना सरकारतर्फे सरकारी वकिलांनी नेमकी काय बाजू मांडली? दुसरी गोष्ट, कोर्टाच्या निदर्शनास दिव्यांग हक्क अधिनियम 2016 मधील कलम नंबर 91 आणून दिलं का? त्याचबरोबर शासनाने UDID कार्ड म्हणजे तुमचं जे ऑफलाईन होतं त्याला ऑनलाईन करण्यासाठी ची एक तारीख दिली होती, त्या तारखेपर्यंत त्यांनी स्वतःच म्हणजे ऑफलाईन सर्टिफिकेट UDI मध्ये रूपांतर का नाही केलं? या अनेक गोष्टी मात्र त्या ठिकाणी शासनातर्फे प्रकर्षाने आणि खणखराने मजबूतीने मांडणं जरुरी आहे। हे जर मजबूतीने मांडणं गेलं तर कोर्टाला पण या गोष्टीचा विचार करावा लागेल। आता ज्यांच्याकडनं कोर्टाला स्थगिती मिळाली आहे ज्या दिव्यांगजनांना, त्या दिव्यांगजनावर आतापर्यंत यवतमाळ झेडपीचे CO मंदार पत्की यांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये आणि ज्यांच्यावर काही 21 जणांवर गुन्हे दाखल केले त्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये कलम नंबर 91 वापरलाय का हे पण बघणं जरुरी आहे, कारण त्याच गोष्टी उद्या हायकोर्टामध्ये प्रेझेंट होणार आहेत, बेल मिळवण्यासाठी पण प्रेझेंट होणार आणि गरज पडली तर सुप्रीम कोर्टात पण या गोष्टी जाणार आणि ज्यावेळेस कलम नंबर 91 त्या ठिकाणी येईल त्यावेळेस मात्र कोर्टाला या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल। म्हणून शासनातर्फे जी काही मेहनत व्हायला पाहिजे, जी काही डॉक्युमेंट पुट व्हायला पाहिजे ते मात्र मजबूत व्हायला पाहिजे। आता याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट येते ती म्हणजे नांदेड प्रकरण। नांदेड प्रकरणामध्ये तर म्हणजे लिमिट होते, नांदेडच्या CO मेघना कावली या तशा ऍक्टिव्ह आहेत, यांना बोगस दिव्यांगांना सजा द्यायची आहे, त्यांना उघडं पाडायचंय, त्यांना जेलमध्ये टाकायचंय, त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली चालू आहेत। त्यांनी या सगळ्या बोगस दिव्यांगाची यादी घेतली आणि त्या यादीनुसार आरोग्य विभागाला त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितलं, विनंती केली, अर्ज केला, पण आरोग्य विभागाने कारवाई करण्यास टाळाटाळ केली। मॅडम इथंच थांबल्या नाहीत, मॅडमनी आरोग्य संचालकाकडनं या गोष्टीबद्दल काही प्रतिसाद येत नाही, टाळाटाळ होते, म्हणून त्यांनी हे सगळे फेरपडताळणीसाठी जे रुग्णालयात पाठवलं। जे रुग्णालयातून पण या गोष्टीला प्रतिसाद मिळत नव्हता, ढिल्ल काम होत होतं। पण या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यात आउटपुट निघत नाहीये असं जेव्हा तुकाराम मुंढे साहेबांच्या निदर्शनास आलं फीडबॅक घेतल्यानंतर, त्यावेळेस मात्र तुकाराम मुंढे साहेबांनी
सर्व म्हणजे आरोग्य उपसंचालक यांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना कडक निर्देश दिले आणि तिथून पुढे कारवाई सुरू व्हायला चालू होईल असं वाटतंय. टाळाटाळ का केली जाते? काय नेमका तुमचा स्वार्थ काय? ते जे बोगस प्रमाणपत्र देणारे डॉक्टर आहेत त्यांना तर तुम्हाला वाचवायचं नाहीये ना? किंवा या बोगस प्रमाणपत्र धारकाकडनं तुम्हाला काही वेगळं तर घ्यायचं नाहीये ना? हो, असे अनेक प्रश्न मनात येतात. कारण कारवाई तुमच्याकडे ज्यावेळेस येत आहे तुम्ही तुमचं काम करा ना. टाळाटाळ कशाला करताय? तुम्हाला काही स्पेशल अजून एक स्पेशल पत्राची गरज आहे का? स्पेशल ऑर्डरची गरज आहे का? का नाही करत या गोष्टी? ह्या गोष्टी होत असताना बोगस दिव्यांगावर तर कलम नंबर 91 नुसार कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर या बोगस प्रमाणपत्राला ज्यांनी दिलंय, ज्यांनी या सगळ्या दिव्यांगाची तपासणी केली, प्रमाणपत्र दिलंय, त्या सगळ्या डॉक्टरांवर पण कारवाई होणं जरुरी. वाचवण्याचा प्रयत्न करू नका. कारण की खरा दिव्यांग या बोगस दिव्यांगामुळे दुःखे तो भोगतोय आणि याची थोडीही जाण तुम्हाला नसणार आहे. तर याची जाण असती, खऱ्या दिव्यांगाचं जर दुःख तुम्हाला माहित असतं तर तुम्ही याच्यामध्ये टाळाटाळ केलीच नव्हती. आम्हाला या नियमात बसत नाही, आम्हाला तो अधिकार मिळत नाही. हो, आम्ही काही जणांना बोललो त्याने असं सांगितलं. आता हे झालं अहिल्यानगर, यवतमाळ, नांदेड, आणखीन काही ठिकाणी. मग भंडारा प्रकरणाचं काय झालं? भंडारा प्रकरणामध्ये 25 बोगस दिव्यांगाचा सर्व डाटा त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्याकडे आहे. मग आतापर्यंत त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई का नाही केली? बीड असो, बाकीचं संभाजीनगर असो, जालना असो, या ठिकाणी नेमकं आतापर्यंत किती बोगस दिव्यांगाची यादी समोर आली? किती बोगस दिव्यांग तुम्ही शोधून काढले? अंदाजे आकडा सांगितला जातो. मग यादी का नाही? तुमच्याकडे यादी होती तो तुम्ही मग सिव्हिल हॉस्पिटल यांना काही पत्रव्यवहार केलाय का? त्यांच्याकडनं काय उत्तर आले? हे मात्र प्रत्येक ZPCO आणि त्यांच्यावर देखरेख करणारे जिल्हाधिकारी यांनी मात्र या गोष्टीत लक्ष देणं जरुरी. जिल्ह्याचं दिव्यांग विभाग आहे, त्या विभागातून एक पत्र आलं, पण त्या पत्रामध्ये मात्र UDI कार्डची खातरजमा करा असं लिहिलं. असं नकोय. UDI कार्डची खातरजमाच फक्त लिमिटेड राहू नये. दिव्यांगत्व पडताळणी, दिव्यांगत्व फेरपडताळणी होणं मस्त आहे, जरुरी आहे. कारण नगरच्या प्रकरणाचा जर विचार केला तर UDI ऑनलाईन केलेत ना त्यांनी. जे बोगस आहेत त्यांनी पण UDI प्रमाणपत्र, UDI कार्ड मिळवलेत. मग याचा अर्थ ते बोगस नाही आहेत का? हो, मिळवले, तर त्यानुसारच्या सगळ्या गोष्टी पुढे आल्यात ना. त्याच्यामुळं फक्त UDI कार्ड नाही, UDI कार्ड खरंय खोटंय हे पण बघण्यासाठी सरकारी दवाखान्यातलं दप्तर चेक करणं जरुरी. नेमका केस पेपर कधी काढला होता? नेमकं कोणत्या डॉक्टरने यांची तपासणी केली? या तपासणीमध्ये नेमकं काय सापडलं होतं? आणि जर तिथेही शंका येते तर मात्र नक्कीच त्याची फेर पडताळणी ताबडतोब UDI धारक दिव्यांग असेल तरी त्याची पण फेर पडताळणी दिव्यांगाची होणे जरुरी आहे. कारण हे जर झालं आणि कलम नंबर 91 नुसार जर समजा महाराष्ट्रामध्ये 55 दिव्यांग जनावर पुढच्या 1 महिन्यामध्ये जर कारवाई झाली तर मात्र बोगस दिव्यांगाचं हे जे फुटलेलं पेव आहे किंवा हे जे बिंदास जगणारे बोगस दिव्यांग आहेत, आपलं काही वाकडं होत नाही. या दिव्यांगजनाला मात्र नक्कीच धाक बसेल. पण हे कधी होईल? फक्त शासन निर्णय काढून किंवा एकटे तुकाराम मुंडे साहेब हे सगळं करू शकणार नाही. तुकाराम मुंडे साहेबांची व्हिजन, त्याच्यामुळे दिव्यांगजनासाठी निघालेले वेगवेगळे शासन निर्णय, त्या शासन निर्णयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आतापर्यंतच व्हायला पाहिजे होते. ज्यावेळेस तुम्ही आतापर्यंत सगळ्या बोगस दिव्यांगावर कारवाई करण्याचे जे नाटकं केले त्या नाटकामध्येच कलम नंबर 91 लागायला पाहिजे होतं. त्यावेळेस तर लावलं नाही. आता तर चक्क शासन निर्णयामध्ये कलम नंबर 91 दिलेला असताना पण तुम्ही लावत नाहीत का? मग लावत नाहीत तर मग नेमकं याच्याबद्दल काय विचार करायचा? होय, ZPचे CO जिल्हाधिकारी हे IAS ऑफिसरच असतात. त्यांची सोच, त्यांची विजन फार वेगळे असते. याचा प्रत्यय आता येतोय. आनंद भंडारी सरांच्या माध्यमातून येतोय, मेघना कावळी मॅडमच्या माध्यमातून येतोय, या सगळ्या गोष्टीतून येतोय, मंदार पत्के सरांच्या माध्यमातून येतोय. पण बाकीचे मग हे IAS ऑफिसर्स यांना एवढं सगळं नॉलेज, मग यांनी या गोष्टीमध्ये सक्रिय का नाही राहायचं? हा प्रश्न मात्र सर्व दिव्यांगजनाच्या मनात आहे. बघूया आता पुढच्या 15 दिवसात. आता परत कारण येऊन निवडणूक आहे, निवडणुकीच्या धावपळीत आम्ही पडतोय. पुन्हा नगरपालिका झाली की तुमची जिल्हा परिषद आणि या सगळ्या गोष्टीच्या निवडणूक आहेत, त्याच्यामुळे त्या धावपळीत पडतोय. काही करू नका. याद्या तरी द्या. किती सापडले? तुम्ही आतापर्यंत काय केलं? सगळ्या दिव्यांगजनाचे प्रमाणपत्र त्यांना बोलून घेतले होते आणि ते सगळे खरे झाले होते, खोटे गायबच झाले होते. मग त्या खोट्याला का नाही उचलून आणलं? का नाही उचलून आणलं? त्यांच्या आतापर्यंत नेमकं काय केलंय? आम्ही त्यांना पत्र दिलं, नोटीस दिला, पुन्हा काय झालं? नोटीस दिली, तो तिकडेच नोटीस घेऊन बसलेला, तो का नाही आला?
मग तो नाही आला तर तुमच्या ऑर्डरचा अवमान नाहीये का? लावा ना त्याच्यावर BNS लावा, फौजदारी कलम लावा आणि त्याच्यावर दिव्यांग हक्क अधिनियम 91 लावून मोकळे व्हा. जाऊ द्या पुन्हा कोर्टामध्ये गेल्यानंतर ते त्याची बाजू कायची मांडायची ते मांडण. आपल्याकडे कलम नंबर 91 आहे ना, पण ते कागदावर 91 आलं पाहिजे म्हणजे आपण आपली बाजू कोर्टात मांडू शकणार. या दृष्टीने मात्र सगळ्यांनी प्रयत्न करणं जरुरी आहे. कारण हे जर नाही केलं तर खऱ्या दिव्यांगजनावर जो अन्याय होतो तो जीवनभर होत राहील आणि खऱ्या दिव्यांगजनांची ही जी भावना आहे आतापर्यंत, नाही आमचं काहीच भलं होऊ शकत नाही, ही भावना मात्र प्रबळ होतच राहील. म्हणून या सगळ्या लोकांनी मात्र कुठं ना कुठंतरी समाजासाठी आपण काहीतरी लागतोय, आपलं काहीतरी कर्तव्य, या दृष्टीने विचार करून कडक कारवाया करणं जरुरी आहे. नमस्कार.